कल्पना करा, घरात पाऊल टाकताच तुमचं स्वागत होणारे तब्बल 20 फूट उंच असलेला लिव्हिंग एरिया. या मोठ्या विंडोतून तुम्हाला भरपूर प्रकाश भेटणार आहे. त्याचसोबत स्पेशियस डायनिंग एरिया आणि भलं मोठं किचन कोणाला नाही आवडणार. आणि त्याचबरोबर इथे जबरदस्त अशा 4 बेडरूम राहणार आहेत, 2 मोठ्या बाल्कनीज राहणार आहेत. हा फ्लॅटचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला 100% हा फ्लॅट आवडेल. चला तर मग आपण बघूया 1910 स्क्वेअर फीट असलेला 4 BHK चा फ्लॅट. चला माझ्यासोबत. असला जबरदस्त हा लिव्हिंग एरिया आहे आणि लिव्हिंग एरियाची USB आहे ही डबल हाईट, 20 फुटाची हाईट तुम्हाला भेटत आहे. एखाद्या विला सारखाच हा अपार्टमेंटला फील देत आहे. आणि त्याबरोबर हा जो सोफ्याची अरेंजमेंट केली आहे, हे सिट आउट केलंय, जबरदस्त लक्झरियस, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत, एवढा सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पर्सनली बघायला याल तुम्हाला हे फील करू शकता, अनुभव येऊ शकतो की कसं बनवलंय, कसं काय आहे. त्याचबरोबर लिव्हिंग एरियासोबत हा जो TV युनिट आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता. त्याचबरोबर इथे सिट आउट करू शकता, 8 ते 10 लोक इथे आरामशीर बसू शकता. त्याचबरोबर या फ्लॅटला जो फ्लोरिंग आहे हे इटालियन मार्बल आहे, जे तुमच्या कॉमन एरियाला दिलेलं आहे. सो ह्यानी फ्लॅटला एक अतिशय लॅविश आणि लक्झरी फील देत आहे. चला आपण बाल्कनी बघू. लिव्हिंग एरिया सोबत ही असणारी आपली पहिली बाल्कनी 21x5 ची बाल्कनी आहे. वॉक अराउंड करू शकता, योगा करू शकता, प्लांटेशन करू शकता. एवढी स्पेशियस बाल्कनी, बालेवाडी सारखं लोकेशन, जबरदस्त. आणि त्यासोबत ही टफन ग्लासची रेलिंग, इकडून जो व्ह्यू भेटणार आहे तुम्हाला तो एकच नंबर. डायरेक्ट इथून हिंजवडी ते शिवाजीनगरची जी मेट्रो आहे ती तुम्हाला इथून बघायला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला हायवेचा व्ह्यू, सिटी व्ह्यू भेटेल. आणि बाल्कनी जी टाईल्स आहे अँटी स्किडची आहे. त्याचबरोबर आता आपण बाकीच्या रूम्स एक्सप्लोअर करू. बाल्कनी तर तुम्हाला आवडलीच असेल. आता याचे बेडरूम्स आपण बघूया. 3 बेडरूम ह्या बाजूला आहेत, 1 बेडरूम ह्या बाजूला आहे. पहिली आपण ही बेडरूम बघू. जसं आपण एंटर करू, तुमचा लिव्हिंग एरिया ह्या बाजूला आहे, तुमची फर्स्ट बेडरूम इथे आहे आणि मध्ये तुम्हाला लॉबी भेटत आहे. सो तुमची प्रायव्हसी पण इथे मेंटेन होती. चला, ही असणारी आपली फर्स्ट बेडरूम. तुम्ही पॅरेंट्स बेडरूम म्हणून वापरू शकता किंवा तुमची फॅमिली रूम किंवा गेस्ट रूम म्हणून वापरू शकता. सो अतिशय लक्झरियस आणि खूप सुंदर ही बेडरूम बनवली आहे. 12x13 ही बेडरूम असणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला फुल साईज विंडो दिलेली आहे. सो तुम्हाला खालून ही जी विंडो असेल ती फिक्स असेल, वरून ओपनेबल असेल. लाईट व्हेंटिलेशन खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. त्याचबरोबर ही गेस्ट बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम असली तरी पण तुम्हाला इथे वॉकिंग क्लोजेट भेटत आहे. बेस्ट पार्ट आहे हा वॉकिंग क्लोजेट. सेपरेट तुम्हाला 8x8चं वॉकिंग क्लोजेट भेटतंय. ड्रेसिंग एरिया इथे करू शकता. आणि त्याच्यासोबत इथे प्रीमियम क्वालिटीचे टोटोचे CP सॅनिटरी फिटिंग्स तुम्हाला भेटतील. सो हा अपार्टमेंट एवढा लक्झरियस आहे, तुम्हाला हा नक्की आवडणार आहे. आता आपण पुढची बेडरूम बघूया. चला माझ्यासोबत. जसं मी तुम्हाला बोललो, आता आपण पुढच्या बेडरूम्स बघू. लिव्हिंग एरियापासून जसं आपण पुढे येऊ तर इथे माझ्या साईडला आहे किचन, या बाजूला आहे डायनिंगची स्पेस. इथे 8 सीटरचा डायनिंग एरिया आहे, खूप प्रशस्त आहे. ऑपोजिटला किचन एरिया, L शेपमध्ये किचन आहे. तुमची ड्राय बाल्कनी सेपरेट आहे. आता जर हा किचन एरिया इथे आहे, समोर तुमची बेडरूम येणार आहे. आत्ता डेव्हलपरनी इथे किचन एरिया केलाय. किचन एरिया मीन्स डायनिंगची स्पेस केली आहे. पण तुम्हाला जर डायनिंग स्पेस इथं नको आहे तर तुम्ही ही ॲज अ बेडरूम वापरा, कारण की तुमची ही 4th बेडरूम आहे. जर तुम्हाला इथे बेडरूम केली तर हाच तुमचा, इकडे या तुम्ही, लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया तुमचा एकत्र होईल. डायनिंगची स्पेस इथे येईल आणि इथेच तुमचा लिव्हिंग एरिया राहील. तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली करू शकतात. आयडियली आत्ता जसं केलंय ते खूप चांगलं वाटत आहे. आणि लिव्हिंग, डायनिंग, किचन हे सगळं सेपरेट होत आहे. चला आता आपण हे किचन बघूया. L शेपमध्ये प्लॅटफॉर्म आहे. 10x17चं किचन आहे. खूप स्पेशियस, जबरदस्त असं किचन आहे. म्हणजे तुमचं किचनचे सगळे अप्लायन्सेस इकडे येऊन जातील. तुमचं फ्रीज इकडे आहे, मायक्रोवेव्ह ते या बाजूला होईल. पूर्ण ह्या ठिकाणी कॅबिनेट्स वगैरे जसे केले तसे तुम्ही करू शकता. ट्रॉलीज वरचे कॅबिनेट केल्यावर हे खूप छान आणि एलिगंट वाटत आहे. चला आता आपण पुढे बघूया. ह्या बाजूला असणारी आपली ड्राय बाल्कनी. आता ड्राय बाल्कनीचा एक बेस्ट पार्ट आहे, इथे ड्राय बाल्कनी आहेच
विंडो आहे, त्याचबरोबर ह्या बाजूला स्टोर रूम आहे. सो तुमचे एक्स्ट्रा सामान असतील, काही गोष्टी असतील ते तुम्ही इथे ठेवू शकता. खूप चांगली स्पेस भेटत आहे. युजली स्टोर रूम वगैरे आत्ता कुठेच भेटत नाही फ्लॅटमध्ये. चला आता आपण हा डायनिंगची स्पेस बघू किंवा ही बेडरूम राहील. सो ह्या बेडरूम सोबत किंवा डायनिंग स्पेस सोबत जसं तुम्ही बनवाल तर ह्या बाजूलाही तुम्हाला विंडो भेटत आहे. तो फुल साईज विंडो असेल तो तुमचा लाईट अँड व्हेंटिलेशन इथे जबरदस्त राहणार आहे. चला आता आपण आपली नेक्स्ट बेडरूम बघूयात. जसं आपण पुढे येऊ तर इथे कॉमन एरिया आहे. सो जर तुम्ही इथे डायनिंग स्पेस करताय तर तुम्हाला इकडेच वॉश वगैरे करायला जेवल्यानंतर ॲक्सेसिबल आहे. त्याच्या ऑपोजिटला इथे आहे कॉमन वॉशरूम. सो इथेही तुम्हाला सगळे प्रीमियम फिटिंग्स भेटणार आहे. आता आपण 2 बेडरूम बघितलेले आहेत. 3rd बेडरूम इथे आहे, 4th बेडरूम इकडे, ही मास्टर बेडरूम राहणार आहे. सो आपण ही 3rd बेडरूम बघूया. या खूपच लक्झरियस, स्पेशियस आणि त्याचबरोबर बाल्कनी असलेली बेडरूम आहे. आयडियली लोकांना बेडरूमला बाल्कनी आवडते आणि ही 3rd बेडरूम आहे. बाल्कनी पण आहे. बेड प्लेसमेंट खूप जबरदस्त आहे. 15 बाय 14.5ची बेडरूम आहे. सो तुम्ही विचार करू शकता बेड ठेवल्यानंतर वॉक अराउंड करायला बघा केवढी जागा आहे. सो एक लक्झरीचा फील म्हणजे बिगर स्पेस, बिगर कार्पेट तो असतो, तो इकडे आहे. त्याचबरोबर तुम्ही असं TV युनिट करा, TVची स्पेस करा, खाली स्टोरेज करा. आणि ही जी बाल्कनी आहे ही पण खूप स्पेशियस राहणार आहे. ओपन का होत नाहीये? अच्छा, वाव. सो फर्स्ट बाल्कनी आपली 20 फुटाची होती लिव्हिंग एरियासोबत. ही आपली असणार आहे 15 बाय 7ची बाल्कनी. सो दोन्ही बाल्कनी तुमची लिव्हिंगची ही खूप स्पेशियस आहे. इथेही तुम्हाला टफन ग्लासची रेलिंग राहील आणि इथून व्ह्यू जबरदस्त राहणार आहे. चला आता आपण 4th बेडरूम बघू. त्याच्या अगोदर आपण हे वॉशरूम तुम्ही नाही बघितले, बघून घ्या. इथेही तुम्हाला सगळे प्रीमियम फिटिंग्स भेटतील. आणि आणखीन एक गोष्ट, इथे जे बेड प्लेसमेंट केलंय, टीव्हीचं समजा इथे आत्ता जे केलंय, पण हा जो वॉर्डरोबची स्पेस आहे ही खूप स्पेशियस आणि इथे तुमचे सगळे क्लोथ्स येतील, सगळे इकडे तुम्ही ठेवू शकता कारण की स्पेस खूप चांगली आहे. ह्या फ्लॅटचा एक खूप चांगली गोष्ट आहे की एरिया खूप चांगला भेटतो. तो तुमचे फर्निचर्स, तुमचे क्लोथ्स, तुमचे बाकीचे सामान ठेवायला खूप चांगली जागा आहे. आता ही आपली 4th बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. एंटर केलं की राईट हँड साईडला वॉकिंग क्लोजेट आहे. सो हा फुल तुम्ही वॉकिंग क्लोजेट करू शकता. हे फर्निचरमध्ये केलेलं आहे. सो बेड त्या बाजूला येतोय तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे करू शकता. तुमचं ड्रेसिंग एरिया इथे येईल. त्याचबरोबर इथे अटॅच वॉशरूम आहे. इथेही तुम्हाला सगळे प्रीमियम फिटिंग्स भेटतील. आणि ही असणार आहे आपली 15 बाय 11ची बेडरूम. बघू शकता तुम्ही किती स्पेशियस आणि किती लक्झरियस आहे. आणि हा जो बेड केलाय इथे जे शँटलियर एक खूप युनिक पद्धतीचं लावलंय. इथे खूप 4 चांद लावतंय ह्या बेडरूमला. बेड प्लेसमेंट इथे येतोय. तुमचं TV तुम्ही इथे ठेवू शकता किंवा इथे तुमचं समजा ह्या बाजूला बुकशेल्फ करायची, कपाट ठेवायचं आहे, वॉर्डरोब करायचं आहे, तेही करू शकतात. आणि त्याचबरोबर जसं आपण पुढे येऊ तर इथे एक अशी एक विंडो भेटत आहे. सो तुम्हाला व्हेंटिलेशन वगैरे चांगलं राहील. तुमचा बेड इथे, वॉकिंग वॉर्डरोब तिकडे, तर इनफ स्पेस आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला. आणि इथे ड्रेसिंग केलाय तो पण खूप चांगला दिसतोय. हा असणारे 1910 स्क्वेअर फीटचा 4 BHKचा डबल हाईट असलेला फ्लॅट. 20 फीटची तुम्हाला लिव्हिंगला हाईट आहे. बाकीच्या रूम्सला तुम्हाला 11 फुटाची हाईट आहे. लोकेशन आहे बालेवाडी. मेट्रो स्टेशन 300 मीटरवर, बालेवाडी हाय स्ट्रीट 5 मिनिटावर. सो प्रीमियम सराउंडिंग आहे, हायवे जवळ आहे, कनेक्टिव्हिटी वाईज जबरदस्त आहे. जर ह्या प्रोजेक्टची तुम्हाला साईट व्हिजिट करायची, अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.